फ्लॉवरची भाजी म्हणलं की बरेच जण नाक मुरडतात, कारण त्याला एक उग्र वास असतो. तो वास येऊ नये म्हणून फ्लॉवर स्वच्छ करण्यापासून ते त्याची चमचमीत आणि स्वादिष्ट अशी भाजी बनवेपर्यंत सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय चमचमीत आणि झणझणीत अशी फ्लॉवरची सुक्की भाजी, जी ऑफिसच्या डब्यासाठी म्हणा किंवा मुलांना शाळेत देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम ठेवलेले, साधारण एक अर्धा ते पाऊण लिटर इतकं पाणी ठेवले. याला एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मग अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद यामध्ये घालायची. त्यानंतर मग निवडून घेतलेला सगळा फ्लॉवर घालायचा. एक मध्यम आकाराची गड्डी मी निवडून घेतलेली होती आणि आता हा फ्लॉवर या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे ब्लांच करून घ्यायचंय. जास्त वेळासाठी तसंच ठेवायचं नाही. हा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही, फक्त पाण्यातून काढून घ्यायचंय. म्हणजे याचा जो उग्र वास असतो तोही निघून जातो आणि समजा याच्यामध्ये चुकून एखादा दुसरा किडा राहिलेला असेल तरीही तो निघून जातो. तर बघा 2 मिनिटांसाठी आपण हा या पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. जर अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने वगैरे जर काढलं तर ते सोपं पडतं. फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, हा पाण्यामध्ये उकळून घेताना ना तो जास्त प्रमाणामध्ये शिजू द्यायचा नाही, नाहीतर मग याची भाजी परत गिळगिळीत होते आणि त्याची चव तितकीशी भारी लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच ब्लांच करून घ्यायचं किंवा गरम पाण्यामध्ये एक 7-8 मिनिटांसाठी ठेवून दिला ना तरीही चालतो. तुम्हाला तर माहिती आहे फ्लॉवरवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये औषधांची फवारणी केली जाते. जर अशा प्रकारे तो स्वच्छ केला तर त्या औषधांचा जो काही वाईट परिणाम असतो तोही आपल्या शरीरावरती होत नाही. तर आता रूम टेम्परेचरवरच्या पाण्याने परत एकदा आपल्याला हा धुवून घ्यायचंय. फ्लॉवर स्वच्छ करणं जेवढं महत्त्वाचं असतं त्याहूनही जास्त योग्य फ्लॉवरची निवड करणं गरजेचं असतं. कधीही फ्लॉवर बाजारातून विकत आणताना तो छान ताजा घट्टसर असा त्याचा गड्डा असावा, पिवळा नसावा, तर एकदम पांढरा शुभ्र असा फ्लॉवर घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये किडेही जास्त नसते आणि तो चांगला निघतो आणि मग आपल्याला निवडायलाही जास्त त्रास होत नाही. तर इथं बघा आपला फ्लॉवर स्वच्छ करून झालाय. आता त्यासाठीचं एक वाटण बनवायचंय. अगदी साधं सोपं 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारं हे वाटण आहे, पण यामुळं भाजी मात्र खूप भन्नाट चवीची होते. तर बघा मोठे 4 चमचे खोबऱ्याचे बारीक केलेले हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. आता हे वाटून घेऊयात. जर खोबऱ्यामध्येच लसूण अद्रक वगैरे घातलं तर ते पटकन व्यवस्थित असं बारीक होत नाही, म्हणून मी नेहमी आधी थोडंसं खोबरं फिरवून घेते आणि त्यानंतर मग आता ही उरलेली जिन्नस घालायची आहेत. तर एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा चमचा आल्याचे तुकडे, मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती घातली आहे आणि आता 4 ते 5 कढीपत्त्याची पानंही याच्यातच घालूया. यामुळे भाजीला स्वादही भारी येतो आणि आपल्या पोटामध्ये कढीपत्ताही जातो. नाहीतर नुसता अख्खा कढीपत्ता टाकला का तो आपण नेहमी काढूनच टाकतो. तर वाटण तयार झालं. आता फोडणी करायला घ्यायची आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालते मी. तर या 2 पळ्या म्हणजे मोठे 4 चमचे इतके भरतील. आता तेल गरम झालं का त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर मग जिरे घालायचे. जिरे मोहरीची फोडणी जर भाजीला चांगली बसली ना मग तिचा स्वादही छान येतो. त्यामुळे कधीही जिरे आणि मोहरी व्यवस्थितरित्या तडतडू द्यायची. आता उरलेली कढीपत्त्याची पानं घातली. त्यानंतर हा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तोही सगळा घातलाय. आता छान गुलाबी रंग येईपर्यंत हा परतून घेऊयात आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये ते जे मगाशी वाटण बनवलेलं होतं ना ते घालायचे. बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये हे सगळं वाटण घालूयात. हे पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण खोबरं लसूण अद्रक सगळं काही कच्चच वाटलेलं आहे. व्यवस्थित असं भाजलं गेलं का मग भाजीला त्याचा कच्चेपणा लागत नाही. आता बऱ्याच जणांकडे रोजच्या भाज्यांमध्ये खोबरं वापरलं जात नाही. जर तुमच्याकडेही ते वापरलं जात नसेल तर मग खोबऱ्याऐवजी फक्त लसूण अद्रक कोथिंबीरचं वाटण घातलं तरीही चालतं. तर बघा इथे घरचं बनवलेलं 2 चमचे तिखट घातलं. त्यानंतर अर्धा छोटा चमचा किचन किंग मसाला घातलाय आणि आता हे पण एकदा परतून घेऊयात. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला किंवा बाकी कोणताही मसाला
घातला तरीही चालेल. हे पण आता छान असं परतून झालेलं आहे. आता आपण जो मगाशी फ्लॉवर स्वच्छ ब्लांच करून घेतलेला होता ना, तो सगळा फ्लॉवर याच्यामध्ये घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातले आणि आता हे परतून घेऊयात. अजून एक सांगू का, ही भाजी खायला जेवढी स्वादिष्ट लागते ना, त्याच्यापेक्षाही जास्त याच्या शरीरासाठी फायदे असतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे पचन सुधारायला तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी याची मदत होते. यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे ना, ज्यांना कोणाला वजन नियंत्रित करायचे किंवा डाएटसाठी काहीतरी फूड पाहिजे, तर मग हा कॉलीफ्लॉवर हा एक उत्तम पर्याय आहे. तर बघा, छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा असा पाण्याचा हबका मारायचा आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण पाणी जास्त घातलं तर ही भाजी अतिप्रमाणामध्ये शिजली जाते आणि मग त्याची चव तितकी भारी येत नाही. म्हणूनच फक्त पाण्याचा हबका मारायचा आणि झाकण ठेवून ही शिजू द्यायची. तर आमच्याकडे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की प्रत्येक भाज्यांमध्ये शेंगाचं कूट वापरलं जातं. आताही आपण याच्यामध्ये ही छोटी अर्धी वाटी इतकं हे कूट घातले आणि आता झाकून ठेवून साधारण एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती ही भाजी शिजू देऊयात. तर बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर मी हे उघडून बघते, तर इथं आपली भाजी शिजली गेली आहे. पण आपण कूट असा वरून टाकला होता, त्यामुळे परत एकदा हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भाजीमध्ये कूट छान असा मिक्स होईल. फक्त घरचीच जिन्नस वापरून आपण ही भाजी केली आहे. रोजच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणा किंवा दुपारच्या जेवणामध्ये म्हणा, अगदी कोणी पाहुणे घरी येणार असतील ना, तरीही सुक्या भाजीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण एवढी भाजी जबरदस्त होते नाही, पाहुणे नक्कीच तुमचं कौतुक करतील. तर बघा, इथंही आपली चमचमीत आणि झणझणीत अशी फ्लॉवरची भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि तुमच्या घरी कशी फ्लॉवरची भाजी बनते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशा साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.